गायकर्स किचन फॅमिली रेस्टॉरंटचे उत्साहात उद्घाटन संपन्न। अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील ओतूर ब्राह्मणवाडा रोडवरील गायकर्स किचन फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज या नव्या व्यवसायाचे उद्घाटन बुधवारी दिनांक 24 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। चुलीवरील अस्सल गावठी पदार्थांची चव ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती दर्शविली। रेस्टॉरंटचे उद्घाटन उपसरपंच सुभाष गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोपटराव हांडे व शारदाताई गायकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सदस्य रवींद्र हांडे, सदस्य शिवाजी आरोटे, पोलीस पाटील डॉक्टर शिवाजी हांडे, माजी उपसरपंच भारत आरोटे, माजी सरपंच धोंडीभाऊ चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आरोटे, करंडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत गोंदके, भगवान गाजरे, विजय आरोटे तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी गायकर्स किचनच्या नव्या उपक्रमास शुभेच्छा देत ग्रामीण भागातील खाद्य संस्कृती जपण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले। चुलीवर तयार होणारे अस्सल गावठी पदार्थ, कौटुंबिक वातावरण आणि पर्यटकांसाठी मध्यवर्ती स्थान ही या रेस्टॉरंटची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे यावेळी सांगण्यात आले। रेस्टॉरंटमध्ये स्पेशल मासवडी थाळी, चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, व्हेज थाळी तसेच गरमागरम चुलीवरील भाकरीची विशेष व्यवस्था करण्यात आली असून उद्घाटनाच्या दिवशी अनेकांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला। नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू होतोय। गायकर्स किचन या नावाने हा व्यवसाय आज आपल्या ओतूर ब्राह्मणवाडा रोडवर आपल्या गाव तलावाच्या नजीक श्रीयुत दिनकरजी गायकर यांनी नव्याने या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे। आज या गायकर्स किचनच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सर्वच मान्यवर, सर्व क्षेत्रातील मान्यवर या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालात। प्रथम मी गायकर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी या गायकर्स किचनचं उद्घाटन करताना या ठिकाणी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम सन्माननीय ब्राह्मणगावचे उपसरपंच सुभाषजी गायकर साहेब, तसेच किचनचं उद्घाटन करताना जो नारळ वाढवला आहे ती कापलेली आहे सन्माननीय आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपटरावजी हांडे साहेब यांच्या समेत असलेले सर्वच या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन गाजले मामा असतील, सचिनजी आरोटे असतील, सर्वच मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात। अतिशय आनंदमय वातावरणामध्ये, निसर्गमय वातावरणामध्ये आज ह्या गायकर्स किचनचं उद्घाटन झालेलं आहे। या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी विनंती करेन की या व्यवसायाला या ठिकाणी आपण हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहे। प्रथम मी सन्माननीय सचिनजी आरोटे यांना विनंती करेन आणि तदनंतर सन्माननीय उपसरपंच सुभाष गायकर या ठिकाणी शुभेच्छा। गायकर्स किचन या हॉटेलचा शुभारंभ होतोय आणि त्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। खरं तर अतिशय आनंदात आणि उत्साहात हा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। खरं तर मी आमचे मामा श्री दिनकर गायकर असतील किंवा राजू गायकर असतील यांना या नवीन व्यवसायाच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर कुठलाही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाप्रती एक जिद्द लागते आणि संयम लागतो। खरं तर या गोष्टींचं अनुकरण करून खरं तर यांना या व्यवसायात पुढे जाणे खरं तर ही आपल्या सर्वांसाठी ही एक पर्वणी आहे। आपण सर्वांनी या हॉटेलमध्ये जी सेवा देणार आहे याचा आस्वाद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या हॉटेलच्या शुभारंभाच्या मी आमचे मामा असतील, मेवणे असतील यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आणि अतिशय निसर्गाच्या सानिध्यात खरं म्हटलं तर या ठिकाणी पूर्वीच्या बाजूला आपली कच नदी वाहते आणि पश्चिमेच्या बाजूला अतिशय निसर्गरम्य ही लाल्या डोंगराची लाईन आहे। अशा निसर्गमय ठिकाणी या ठिकाणी आमचे चुलते माननीय दिनकरजी गायकर साहेब हे नुकतेच यशोमंदिर परिवारातून मला वाटतं सेवानिवृत्त होत आहे आणि आपल्या
मुलासह या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी गायकर्स किचन हे ह्या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर आपल्या गावासाठी ही एक चांगली बाब आहे की आपलं ब्राह्मणवाडा गाव जवळजवळ 7 ते 8 हजार लोकसंख्येचं गाव आहे. आसपास 20 ते 25 गावांची त्याला जोड आहे आणि ब्राह्मणवाडा ही बाजारपेठेचं मूळ ठिकाण आहे. आणि ह्या बाजारपेठेत आजूबाजूची जी आपले सर्व लोक आहेत या ठिकाणी येत असतात. परंतु आपण पाहिलं गेलं तर आपल्याकडं पूर्वीपासूनच फार मोठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी नव्हती. परंतु या अगोदर एक 3 ते 4 वर्षापूर्वी आमचे दुसरे गायकर या ठिकाणी ही व्यवस्था चालू केलेली होती. परंतु गावाचा विकास किंवा परिसराचा विकास होत असताना सर्वच बाबींचा विकास लागतो. दळणवळण वाढलेलं आहे, परंतु अपुऱ्या अशा व्यवस्था या ठिकाणी आपल्याला सर्वच पडत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे उद्योग व्यवसायात आमचे बंधू असतील, चुलते असतील, या ठिकाणी ते उतरलेले आहेत. निश्चितच आपल्या सर्वांसाठी भूषणावा बाब आहे. कारण आपण नेहमीच पाहतो आपली जी बहुजन समाजाची माणसं ही व्यवसायात उतरत असताना कुठंतरी त्यांना कमीपणा वाटतो किंवा थोडंसं डेअरिंग करत नाही. परंतु इथं चांगल्या प्रकारची डेअरिंग ह्या म्हणजे गायकर्स बंधू असतील, चुलते असतील आमचे, त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. मी आपल्या गावच्या वतीने परिसराच्या वतीने त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या ह्या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून निश्चितच मी गावच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या या गायकर कुटुंबाला सर्वांनी साथ देऊन त्यांच्या यशामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने, मग माझ्याबरोबर शिवाजी आरोटे असतील, करंडी गावचे सरपंच चंदू गोंदके असतील, माझे मित्र रवी हांडे असतील, वरकुटा गावचे सरपंच या ठिकाणी पोपट हांडे असतील, या सर्वांच्या वतीने मी या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. गावामध्ये हा गायकर्स किचन नावाने दुसरा व्यवसाय सुरू होत असून त्या हॉटेलच्या निमित्ताने, उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. नुकतंच या ठिकाणी या हॉटेलचं उद्घाटन आपल्या गावचे उपसरपंच सुभाष गायकर यांनी केलेलं आहे. आणि अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा व्यवसाय त्या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. व पुणे जिल्ह्याच्या आणि नगर जिल्ह्याच्या बाँड्रीवर त्या ठिकाणी आपला हा व्यवसाय चालू आहे. अशाच प्रकारे आपण ग्राहकांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा देऊन आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीची भरभराट करावी. त्याचप्रमाणे आपल्या पुढील वाटचालीस मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये वसलेला आपला अकोले तालुका पर्यटन क्षेत्र असल्यामुळे पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणावरून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. आणि त्यांना महत्त्वाचा जवळचा मार्ग म्हणून ओतूर ते ब्राह्मणवाडा मार्गे कोतुळ आणि हरिश्चंद्रगड असेल, कळसुबाई असेल, भंडारदरा रंधा फॉल असेल, या ठिकाणी हे पर्यटक येत असतात. आणि त्यांना अतिशय सुखकर आणि योग्य मार्ग हा आपला ओतूर ते ब्राह्मणवाडा कोतुळ आहे. आणि या मार्गावरती खऱ्या अर्थाने हॉटेल व्यवसाय आपण बघतो की अतिशय चांगल्या पद्धतीच्या व्यवसायाची गरज या ठिकाणी या मार्गावरती होती. आणि खऱ्या अर्थाने गायकर किचन या रूपाने या व्यवसायाने सुरुवात होत असताना निश्चितपणे पर्यटकांना चांगलं जेवण, चांगली सेवा या ठिकाणी या हॉटेलच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. पर्यटकांना देखील विनंती आहे की अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी गायकर किचन व्यवसाय या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण देखील सर्वांनी या ठिकाणी यावं. उत्तम जेवण या ठिकाणी मिळणार आहे, आपल्याला चांगली सेवा मिळणार आहे. आणि गायकर कुटुंबाला देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देईन की आपण जी काही या हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलेले हा हॉटेल व्यवसाय निश्चितपणे आपण भरपूर उंच मोठा करावा. आपल्याला या व्यवसायामध्ये भरपूर असं यश मिळावं, चांगली संपत्ती मिळावी आणि अशीच जनसेवा आणि पर्यटकांची सेवा आपल्या माध्यमातून व्हावी ह्याच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अशाच शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. धन्यवाद. त्यांच्या निमित्ताने उपस्थित सर्व ब्राह्मणवाडा गावाचे माईक नाही आहे ना, सरपंच यांच्या हस्ते आज या गायकर्स किचनचा हॉटेलचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचप्रमाणे आज गायकर्स किचन असेल त्याचे उद्घाटन आपल्या विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन पोपट हांडे भाऊसाहेब पोपट हांडे यांच्या हस्ते झाला. त्याचप्रमाणे आज आपण बघतो
की प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळते. आज आपल्या गावामध्ये एक नाही तर 2 हॉटेल झालेले आहेत आणि खरोखर आज काळाची गरज आहे. पर्यटक आपल्या या भंडारदरा असेल, हरिश्चंद्रगड असेल किंवा मुरांना पॉल असेल, पर्यटकांची नेहमी इथून जाणाऱ्या येणारी वर्दी इथूनच असते आणि या गायकर्स किचनच्या निमित्ताने आज ह्या गायकर परिवाराला मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे आज ह्या कार्यक्रमाला गावचे सरपंच सुभाष गायकर, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच भारत आरोडे सर, विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन पोपट हांडे, त्याचप्रमाणे सचिन आरोटे, भगवान मामा उपस्थित, चव्हाण मामा उपस्थित, त्याच जय मल्हार मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायकर. आज आपण या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी आपल्या गायकर परिवाराच्या वतीने मी आपल्यांचं सर्वांचं मी स्वागत करते, आभार मानते.